बघितलं तर रेल्वेचा विस्तार करतोय, नाशिक पुणे आपण रेल्वे करतोय, ज्या रेल्वेच्या माध्यमातून हाय स्पीडच्या माध्यमातून आपल्याला काही तासांमध्ये त्या ठिकाणी या रेल्वेने जाता येईल। 200 किलोमीटरच्या स्पीडने चालणारी रेल्वे ही या ठिकाणी नाशिक आणि पुण्याच्या मध्ये आपण तयार करतोय। एकीकडे नवीन रस्ता होतोय, दुसरीकडे नवीन रेल्वे होते आणि त्यासोबत आता समृद्धी महामार्गामुळे आपलं मुंबई देखील जवळ आलाय। काही लोक म्हणतात मुंबईला पोहोचतो लवकर पण भिवंडीपासनं वेळ लागतो। आता चिंता करू नका, आमणे फाट्यापासनं थेट आम्ही एक रोड काढतोय जो ईस्टर्न फ्रीवेला जाणार आहे आणि त्यातनं थेट मुंबई पर्यंत तुम्ही जाऊ शकणार आहे। म्हणजे आता याच्या पुढे मुंबई पर्यंत नाशिककरांना पोचायला 1.25 तास लागतील, त्याच्यावर वेळ लागणार नाही। अशा पद्धतीचं काम हे देखील या ठिकाणी आपण करतोय। आणि यासोबत मगाशी ताईंनी सांगितलं या नाशिक मध्ये वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली। द्वारका सर्कलला आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारे ट्रॅफिकचा त्या ठिकाणी खोळंबा होतो आणि अनेक लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो, त्या ठिकाणी 400 कोटी रुपये देऊन अंडरपास आपण डेव्हलप करतोय आणि नवीन पद्धतीनं त्या सर्कलची पूर्ण मांडणी करतोय। कोणालाही एकही मिनिट त्या ठिकाणी खोळंबून राहावं लागणार नाही, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे काम करतो। एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे आता गिरीश भाऊंनी सांगितलं आपल्या नाशिक मधले रस्ते हे चांगले करायला हातात घेतले आणि मग लक्षात आलं डांबरी रस्ते म्हणजे दरवर्षी तेच रस्ते, त्याच्यावरचे खड्डे, पाऊस पडला म्हणून खड्डे, आणि म्हणून निर्णय केला 60 पेक्षा जास्त नाशिक मधले रस्ते याला आम्ही व्हाईट टॉपिंग करणार आहोत, कॉन्क्रिटीकरण त्याचं करणार आहोत। 2100 कोटी रुपयाला दिले आहेत। या 60 रस्त्यांवर नाशिकचा 80% ट्रॅफिक चालतो। हे 60 रस्ते पुढच्या 50 वर्षाकरता खड्डे मुक्त असतील, याच्यावर एकही खड्डा पडणार नाही। 80% ट्रॅफिकला कुठल्याही या ठिकाणी खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही। 24/7 या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना करायची आहे। गंगापूर धरणातनं पाईपलाईन 35 वर्ष जुनी आहे, त्याला नवीन पाईपलाईन देऊन त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती करून आणि त्या ठिकाणी नवीन पाईपलाईनचं काम 70% आपण पूर्ण केलंय आणि या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी आणण्याचं काम आपण करतो आहोत आणि जास्त दाबाने ते पाणी आणण्याचं काम करतो। पुढच्या काळामध्ये नाशिकच्या सगळ्या भागामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये प्रेशरने पाणी द्यायचं हा प्रयत्न आपला आहे, त्याकरता ही सगळी कारवाई आपण हातामध्ये घेतली आहे। आज आपण बघा मुकणे धरणातून जलशुद्धीकरणाचा प्रकल्प आपण हातात घेतला। 25 वर्षाचं पुढच्या 25 वर्षाचं नियोजन केलंय। 1 वर्षात काम पूर्ण करणार आहोत आणि या माध्यमातनं आता या ठिकाणी 47 वेगवेगळ्या टाक्यांच्या माध्यमातनं या ठिकाणी पाणी देण्याचं काम आपण करणार आहोत आणि सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे असा प्रयत्न आहे। गोदावरी स्वच्छ